सर्वांना गुड मॉर्निंग. स्क्रीन दिसते का आणि आवाज येतोय का? हो सर. यस सर. नो सर. थँक्यू. बर, आज सगळ्यांना एकदा गुड मॉर्निंग. आणि आज खरंच आपण एक महत्वाचा टॉपिक घेतोय, कारण सगळे अगदी DXNच्या मीटिंग मध्ये येतात, उत्साहाने त्यांना मीटिंग आवडायला लागते, प्रोडक्ट खायला सुरुवात करतात आणि मोठ्या उत्साहात लोकांना सांगायला जातात. त्यांना वाटते की आता मला खूप चांगली माहिती मिळाली, खरंच सगळ्यांच्या फायद्याची माहिती आहे, मला पण लोकांचं भलं करायचंय. पण नॉर्मली कसं होतं की ऍज अ नेटवर्क मार्केटिंग प्रोफेशनल you are bound to get objection when sharing your products or business. तुम्ही कुठलाही व्यवसाय एखादा करायला जाता जो तुमचा आहे, स्वतःचा, तुम्ही निवडलाय, आणि जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये अतिउत्साहात सांगायला जातात तेव्हा तिथून ऑब्जेक्शन्स येतात. आता सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की ऑब्जेक्शन म्हणजे रिजेक्शन नव्हे. जेव्हा एखादी महिला किंवा एखादं कुटुंब, एखादी फॅमिली कपड्यांच्या दुकानात जाते तेव्हा त्यांना कपडे घ्यायचे असतात, पण त्यांचं ऑब्जेक्शन असतं, असाच कलर असायला पाहिजे, एवढ्याच रेट मधला असायला पाहिजे, कापड टिकाऊ असायला पाहिजे, ओके, कापड खराब नाही झालं पाहिजे, जास्त दिवस टिकलं पाहिजे. हे झाले ऑब्जेक्शन. मग त्याला त्याच्या किमतीत बसणार, त्याला दिसणार, त्याला आवडणार, जोपर्यंत समोरनं उत्तर येत नाही तोपर्यंत दुकानदार प्रोडक्ट कपडे दाखवतच राहतो. लक्षात घ्या, भाजीवाला असं मेथी विकायला जाताना एक गड्डी आणत नाही, मेथीच्या 100 पेंड्या घेऊन येतो. मग तुम्हाला एक दुसरीने आवडली, खालीवर करा, बघा पानं सुकलीत का, काय झालंय का, आणि मग तुम्हाला कुठली तरी एक मेथीची गड्डी आवडते, ओके. आणि कदाचित त्यातल्या 4-5 गड्ड्या काही लोकांनी उलट्या पालट्या अगोदरच केलेल्या असतात, पण तीच तुम्ही घेऊन जाता. म्हणजे प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. त्याच्यामुळे कृपा करून हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. द मॅजिक इज हँडलिंग देम प्रोफेशनली. तुम्ही कला आहे, ही जादू आहे. तुम्हाला लोकांना हँडल करता आलं पाहिजे. तुम्ही दुकान तर मांडून बसलाय, ओके, स्वतः तुम्हाला ते आवडलंय आणि तुम्ही आवडीने सांगायला पण चाललाय. आणि ऑब्जेक्शन हे तुम्हाला एकट्यालाच येत नसतं, हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय. ऑब्जेक्शन डॉक्टर लिमवरती घेणारी लोक आहेत, कंपनीच्या मालकावरती. त्यांनी पण कंपनी चालू करताना 10 वर्ष रिसर्च केलाय. ऑक्टोबर 92 कंपनी चालू केली आहे. पहिला कस्टमर मिळाला कंपनीला मार्च 93 साली पहिला कस्टमर मिळाला. 8 महिने कस्टमरच नव्हता, पण त्या जोरावरती पण कंपनी आज 237 देशात पोहोचली. जसं अमिताभ बच्चन पण आहे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला, ओळीने 11 पिक्चर त्याचे पडले होते, आवाज रिजेक्ट केला होता, पण तो उभा राहिला. ऑब्जेक्शन सुरुवातीला येतं. एखादा क्रिकेटपटू येतो, राहुल द्रविड, पहिल्या 10 मॅच मध्ये किती 0 वेळात आउट झाला, त्याला टीम मध्ये घ्यायचे की नाही विचार चालला होता, पण सेट झाला. तसं तुम्हाला काही दिवस काम करताना मार्केटमध्ये सेट होण्याकरता वेळ द्यावा लागेल. तुम्ही पहिल्याच 1-2-3 महिन्यात सेट होऊ शकत नाही. जसं माणसं पोहायला जातात, सायकल शिकवायला जातात, शिकायला जातात, तेव्हा ऑब्जेक्शन येणं स्वाभाविक आहे. पण त्यातलं मॅजिक काय ते आज आपण शिकून घेऊया. त्यामुळं तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा DSM मध्ये आलात, कंपनी मध्ये जॉईन झालात, तुम्हाला प्रोडक्ट आवडायला लागलं, ह्या सगळ्यांच्या बद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. पण हे तुम्हाला प्रोडक्ट आवडलं का, आवडलं हेच का मी निवडलं, मला किमतीला कसं परवडतं, मग मी हे का चॉईस केलं, यांनी माझा फायदा, बेनिफिट बेनिफिट बेनिफिट, ओके. कंटेंट्स इनग्रेडियंट्स वरती बोलू नका, फक्त फायदा काय झाला, यांनी मला बेनिफिट काय होऊ शकतो, माझा दवाखाना कसा वाचला, माझा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह झाला, यावरती तुम्हाला जोर द्यायचा आहे. हे नीट लक्षात घ्या. मग मेन कला कुठले, कॅन यू कन्वर्ट ऑब्जेक्शन टू येस. तो नाही म्हणतोय, पण मी अशी त्याला समर्पक उत्तर देणार की टर्निंग नो इनटू येस. जेव्हा मला तुम्ही सांगा की एखादी मुलं MPSC ची परीक्षा देतात, किती वर्ष तो MPSC ची एक्झाम देत असतो, इंटरव्ह्यू किती फेल होतो, पण तुम्हाला ती नोकरी मिळेपर्यंत तुम्ही MPSC ची एक्झाम देतच राहता. किंवा तुम्ही पुणे मुंबईत मध्ये आला, तुमचं ग्रॅज्युएशन झालंय,
त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी जर मिळालीच नाही तर तुम्ही काय करता, नाही हा नाही म्हणतोय, तो नाही म्हणतोय, कुठला तरी मला जॉब मिळायला लागेल. एखाद्या मुलीला कित्येक नकार येतील मार्केटमधून, पण तिचं लग्न होणारच आहे. म्हणजे तुम्ही थांबलेला नाही, हे नीट लक्षात घ्या. तुम्हाला ते करत जायचंय. एखाद्या कपलला आपण बघतो, लग्नाला 5-7 वर्ष झाली, त्यांना बाळ होत नाही, ते काही करत राहतील व्हॉटएव्हर, पण रिझल्ट ऑप्टिमम पाहिजे. भले टेस्ट ट्यूब बेबी करतील, व्हॉटएव्हर करतील, पण ऑब्जेक्शनच्या अडथळ्यांना क्लिअर करून मला येस पर्यंत पोहोचायचंय. म्हणजे तुमचं लक्ष ठरलं की तुम्हाला येस आणायचाच आहे. ओके, अडथळे किती पण येतील. समजा तुम्हाला आता मी इथून सांगतो की तुम्हाला इथून जायचंय पंढरपूरला, इथून 100 किलोमीटर जायचंय आणि तुम्ही चालत चाललाय, तुम्हाला अडथळे आलेत. ओके, तुमच्या पायात चप्पल नव्हती, लोक नाही म्हणत होते असं कुठं होतं का, असं कोणी आतापर्यंत गेलंच नाही, एसटीने जा, नाही मला चालत जायचंय. ओके, पण प्रॉब्लेम येतील, लोक नाही म्हणतील, लोक अडवतील, घरचे म्हणतील अहो काय तुम्हाला असं काय लागलंय, घरात सगळं काम पडलंय, तुम्ही कुठं चाललाय. पण सगळ्यात महत्वाचं असतं त्या माणसाची स्वतःची जिद्द आणि अडथळे मला पार करायचे आहेत. अडथळे पहिल्यांदा नाही आले. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा मोटो किंवा गोल सेट झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि प्रत्येक व्यक्तीकडनं तुम्हाला नाहीचा हो कन्वर्ट करता आला पाहिजे, ही कला आहे आणि नक्की येतो. फक्त तुम्हाला त्याला प्रॅक्टिस करत राहावं लागेल. सगळ्यात पहिले मार्केटचे डिरेक्शन करतानाचे अडथळे काय ते मी तुम्हाला सांगतो. पहिला प्रॉब्लेम, प्रोडक्ट खूप महागच राव. ओके, आता तुम्ही सगळं सांगितलंय, पण मी तुम्हाला नंतर सांगतो राव. आय विल कॉल यू लेटर. त्याच्यानंतर अजून काय लोक सांगतात, सगळ्यात महत्वाचं माझा जडीबुटीवरती सप्लिमेंटवरती विश्वास नाही, ॲलोपॅथी नंबर 1 जातोय, इंजेक्शन घेतोय, ताप जातोय, सर्दी जाते, खोकला जातोय, माझं काम ओके होते. कोण बसणार ते जडीबुटी कुठून आली काय आली, मला विश्वासच नाही त्याच्यावर. त्याच्यानंतर काय म्हणतात ते, नाही बाबा आता माझा सोसायटी रेड लेबलचा चहा चालू आहे, मला काय तुमचा ब्रँड बिंड काय मला काळाची आवडत नाही, मी काय घेणार नाही. बरं, एवढं सगळं जर झालं तरी काय लोक काय म्हणतात, हे सगळं मला आवडलं, पण मार्केटिंग करताना मी भरपूर लोकांना ओळखतच नाही. आय डोंट नो इनफ पीपल. सगळ्यात महत्वाचे 1, 2, 3, 4 आणि 5 ही 5 वाक्य यातल्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला कायम येतात. ही तुम्हाला पण आली, मला पण आली, प्रोफेसर वसुपाल सरांना पण आली आणि डॉक्टर लिमला पण आली. ह्याच्यापेक्षा महत्वाचं अजून कोण सांगतच नाही तुम्हाला. अजून एक सांगतात माहितीये का, माझ्याकडे वेळ नाहीये, माझ्या टाइम नाही, मी लय बिझी असतो, मला घरी लय काम असतं. तुम्हाला काय सांगायचंय, कसा जीवतोय माझं मला माहिती. म्हणजे प्रोडक्ट खूप महाग आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला नंतर सांगतो. ओके, त्याच्यानंतर माझ्या जडीबुटीवरती विश्वास नाहीये आणि मी आता दुसरं काहीतरी वापरतो, मला जेव्हा गरज लागेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन आणि मी जास्त लोकांना ओळखत नाही. हेच तुमचे पण ऑब्जेक्शन नक्की असतील, ह्याच्यापेक्षा वेगळं ऑब्जेक्शन असत नाही. आणि जरी असेल तरी आपण 1 बाय 1 यातले सगळेच्या सगळे प्रश्न तुमच्या सॉल्व्ह करणार आहे. मग पहिल्यांदा हे महाग आहे, हे तर डिक्लेअर आहे. बरीच लोक म्हणतात प्रॉडक्ट महाग आहे, मग महाग का नाही त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचंय. वी डोंट नीड दिस, आता मला याची काही गरज नाही आणि मी तुम्हाला नंतर सांगतो एक त्यांचे ठराविक ठरलेले पॅटर्न. त्याच्यानंतर आय डोंट हॅव द टाइम टू डू द बिझनेस, माझ्याकडे वेळच नाही काम करायला. मला काही याच्या मागे आमच्या घराण्यात कोणी असलं विकायचं काहीतरी दरवाज्यावरती जाऊन कोणाचे काम केलेलं नाही, मला याचा काही अनुभव नाहीये. अजून काय म्हणतात लोक, माझ्याकडे पुरेसा पैसाच नाही. बाबा सगळं काय चांगलं आहे, पण एवढे पैसे आपल्याकडे आता काय नाहीयेत. अजून काय सांगतात, मी तेवढा काय शिकलेलो नाही, मला इंग्रजी वगैरे काय येत नाही, त्यामुळे मी कसं काय चांगल्या चांगल्या लोकांना जाऊन सांगून भेटणार, लोक माझं माप काढतील, मला काही येत नाहीये. त्याच्यामुळे लोक शिक्षणाची कमतरता दाखवतात, लोक पैशाची कमतरता दाखवतात, लोक वेळेची कमतरता दाखवतात, लोक आपली स्वतःच बिझनेस मला जमतच नाही, मी करू शकत नाही, स्वतःच्या कमतरता बिझनेसमध्ये आणतात. पण जर तुम्ही तुमच्या कमतरतेवरती मात करणार नसाल, ते शिकून येणार नसाल, तर तुमच्या लाईफ चेंज कसं काय होणार आहे. हे सगळं शिकवण्याकरता तुम्हाला कंपनी सपोर्ट करते, अपलाईन सपोर्ट करतात, मॅनेजमेंट सपोर्ट करतं, हे सगळे सपोर्टला बसले. नॉर्मली तुम्ही नेटवर्क मार्केटिंगच्या बाहेर जेव्हा एखादा व्यवसाय चालू करता तेव्हा तुमच्या सपोर्टला कोण आहे, सपोर्टला कोण नाहीये. अडथळे नक्की येतील, पण अडथळ्यातनं मला बाहेर पडायचंय ही पहिली गोष्ट असायला पाहिजे. ओके, माझे बॅरियर्स आहेत, हे माझे अडथळे आहेत, हे माझे हडल्स आहेत, त्यातनं मला पार करायचंच आहे. अजून काय लोक सांगतात, नाही मी आमच्या डॉक्टरांना विचारतो, नाहीतर एका लेडीज असेल तर नाही आमचे हे आता कामाला गेलेत आणि आमचे मिस्टर म्हटल्याशिवाय मी हे करू शकत नाही, नाहीतर मग आमच्या घरात फुकट दोघात भांडणं लागतील, मी त्यांना विचारल्याशिवाय काही करत नाही. आता याच्या विरुद्ध पण आहे बरं का,
काही नवरे पण आहेत, नाही आमच्या हिला विचारावं लागेल, नाहीतर ती मला संध्याकाळी घरात घेणार नाही. असे पण काय महाभाग आहेत. म्हणजे दोन्हीकडे असते, इकडे चालत नाही तिकडे चालत नाही. त्याच्यानंतर काय सांगतात की मला हे प्रोडक्टची आता गरजच नाही. अजून काय सांगतात, काही लोक ह्याच्यापेक्षा भारी उत्तर असतं, नाही नाही हे आमच्या कंपनीत जर कळालं ना तर आमच्या कंपनीत कामावरती ठेवायचे नाहीत किंवा माझं कंपनीत प्रमोशन वगैरे काय होणार नाहीये आणि आमच्या कंपनीत असं काही चालत नाही. ओके, हे पण मी ऐकलंय बरं का, कारण मी सुद्धा कंपनीत काम केलंय. पण बरेच लोक असतात ना, नाही आम्ही गव्हर्नमेंटमध्ये आहे मग काय व्हायला लागेल. अहो, इन्कम सोर्स वाढवा. तिकडे नरेंद्र मोदी सर सुद्धा सांगतायत नेटवर्क मार्केटिंग करा. आता रोजगार नाहीत, कंपन्या नाहीत, शिकला तरी सुद्धा. ही झाली कॉमन सगळी ऑब्जेक्शन. अजून ह्याच्या पुढं काय असतं माहितीये का, ह्याच्या पुढचे 2 पार्ट बघा काय असतात ते. देर आर बेसिकली 2 मेन ऑब्जेक्शन. हे पिरॅमिड वगैरे आहे का? त्याच्यानंतर मग हे मला घरी घरी लोकांच्या जाऊन विकावं लागेल का? हे मला काही विकायला जायला आवडणार नाही. आणि पिरॅमिड म्हणजे काय? माणसं गोळा करायला लागतील का इथं? ओके. लोकांना बिझनेसमध्ये अडकावं लागेल का? मला मेंबर गोळा करायला लागतील का? मला विकत बसावं लागेल का? आणि द लाईफ ऑफ एव्हरी सेल्समन, सगळ्यात महत्वाची उजवी बाजू चेक करा त्याची. हे जर लोकांचे 2 अडथळे असतील ना, तर पिरॅमिड, आपण सगळे पिरॅमिडच आहोत ना. आपण काय डायरेक्ट आपली वंशावळ आली का? तुम्हाला कुणाचं, तुम्हाला वडील होते, तुम्हाला आई होती, तुम्हाला आजोबा होते, आजी होती, पणजोबा होते, पणजी होती, त्याच्यावर वंशावळ वाढत गेली ना. म्हणजे तुम्ही कुठून तरी आलाय ना. तुमचं पण एक नेटवर्क आहे ना स्वतःचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या खानदानाचं, तुमच्या धर्माचं, तुमच्या देशाचं. हे खानदान आहे. ओके. म्हणजे आपण म्हणतो ना पिंडी ते ब्रह्मांडी. आणि दुसरी काय म्हणतात की आय एम नॉट अ सेल्स पर्सन. मी काय विकत नाही. पण मला सांगा, घरातनं बाहेर पडल्यापासून किंवा घरातली प्रत्येक गोष्ट तुम्ही विकत आणलीये. तुमच्या घरातलं डोक्याचं तेल असेल, कंगवा असेल, कपडे असतील, चप्पल असेल, टीव्ही असेल, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, खुर्ची असेल, मुलांच्या शाळेची फी भरल्याशिवाय पोरांना शाळेत घेतलेलंच नाही. म्हणजे मार्केटमध्ये उंबरा क्रॉस केला काय किंवा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही ज्या वस्तू घरात वापरताय ते विकतच आणल्यात, ते कोणतरी विकतोय. हे नीट लक्षात घ्या. आणि आपण फक्त झालोय गिराईक आणि सेल्समन फक्त आतापर्यंत तुम्ही काही विकलेलं नाहीये आणि म्हणून तुम्ही बिझनेसमन किंवा प्रोफेशनल कमर्शियल झालेला नाहीये. हे लोकांना सांगा. महत्वाचं, अरे तू विकत नाही पण विकत घेतो ना, मग कोणाकडनं तरी आणतो ना, तसं तुझ्याकडनं पण कोणतरी यायला लागेल, तुलाही कस्टमर मिळायला लागतील. त्यामुळे ऑब्जेक्शन त्यांची हँडल करायला सुरुवात करा. याच्यासाठी आपल्याकडे क्राऊन अँबॅसेडर आहेत, फातेमी घनी. आणि हे कुठं होते? अरब अमिराती एअरलाइन्स. ओके, हे एअरलाइन्स मध्ये ते कामाला होते आणि हे स्वतः क्राऊन अँबॅसेडर आहेत. हे पाकिस्तानचे आहेत, अब्दुल फातेमी घनी. आणि ही जी व्यक्ती आहे ना, ही व्यक्ती एरोनॉटिकल इंजिनियर होती आणि दुबईमध्ये त्यांचा जॉब होता. आणि या माणसाला प्रचंड आजार, म्हणजे ही व्यक्ती पाकिस्तानची, पण पोटाचा आजार, इरिटेबल बावल सिंड्रोम, वजन उतरत चाललं होतं, डोक्याचे केस गेले होते, त्याच्यानंतर पचतच नव्हतं काय खाल्लेलं. प्रचंड दवाखान्याला पैसा घालवला होता. कारण हॉटेल, विमानातल्या लोकांचे शिफ्ट वेगवेगळे असतात. त्यांचं रात्रीचं उड्डाण, कधी कुठल्या देशात जाणार, तिथलं खाणं पिणं, ते मॅचच व्हायचं नाही त्यांना. आणि मग त्यांनी जेव्हा डीएक्सन प्रोडक्ट वापरलं आणि खायला सुरुवात केल्यानंतर ते आता डीएक्सन मध्ये क्राऊन अँबॅसेडर झालेत ही व्यक्ती. आणि या व्यक्तीचे युट्यूबला भरपूर व्हिडिओ असतात, फेसबुक लाईव्ह वरती ते असतात. फातेमी घणी, तुम्ही त्यांना चेक करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कुठल्याही क्राऊन अँबॅसेडरचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, डॉक्टरांचे व्हिडिओ पाहू शकता, आरबीसी चॅनल तुम्ही पाहू शकता. काही पाहायला काही बंधन नाही. या लाईफ मध्ये कुणाकडून तरी शिका आणि स्वतःची प्रगती करा. तुम्ही जर शिकलाच नाही तर प्रगतीच केली नाही तर तुम्ही काय असेच राहणार आहेत का? अख्खी दुनिया कुठल्या कुठं चाललीये, म्हणजे ग्रोथ किती चाललीये, पण माझी ग्रोथ का नाही झाली? कारण मी शिकत नाही. मला फक्त अडथळा आला की मी घरात बसतो. मी नाही म्हणतो. नाही म्हणू नका, शिकत राहा. हे तुम्हाला शिकता यायला लागेल. त्यांनी गुगलेलं मॅप युअर फ्रीडम, तुमचं स्वातंत्र्य चेक करा आणि तुम्हाला स्वतःला बघा, तुम्ही यात कुठं बसताय ते. व्हाय डू यू गेट, तुम्हाला ऑब्जेक्शन काय येतात? तुम्हाला लोक का नाही म्हणतात सांगा बरं? आता एवढे प्रश्न तुमच्या समोर आले होते. तुम्हाला एखाद्या मुलीला मुलगा रिजेक्ट का करत असेल? एखादा माणूस इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कामाला का घेत नसेल? याचा कधी विचार केला का? विचार त्याचा झाला पाहिजे.
विचार त्याला झाला पाहिजे. जर ती मुलगी दिसायला देखणी असेल, उंचीपुरी असेल, तिला जॉब चांगला असेल, ओके, हुशार व्यवहार, तर नाही म्हणू शकत नाही ना समोरचा जो काय असेल तो. तुम्ही तुमच्यात प्रॉम्प्ट पाहिजे ना. तुम्हाला कंपनीत कामाला घ्यायचंय, तुमची वजन, उंची, बॉडी, फिजिकल फिटनेस, तुमचं व्यवहार चातुर्य, स्पोकन इंग्लिश असेल किंवा त्यांना जे पाहिजे ते तुमच्यात जर असेल आणि तुम्ही जर त्याच्या कंपनीमध्ये घेऊन त्या कंपनीमध्ये व्हॅल्यू ऍड होत असेल तर तुम्हाला सिलेक्ट करणारच तो. पण लोकांचं काय होतं, नाही मला ते घेत नाहीत, मला अरे नाही काय म्हणला तो. आता एखाद्या क्रिकेट टीम मध्ये, आयपीएलच्या टीम मध्ये तुमचं सिलेक्शन का होत नाही? त्यांना पाहिजे तसं तुमच्याकडे नाही ना. तसं तुमच्याकडे पाहिजे ते आल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला कोणी ऑब्जेक्शन म्हणजे प्रश्न विचारणार नाही, तुम्हाला येस म्हणतील. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला लोक ऍक्सेप्ट का करत नाहीत माहितीये का? पहिल्यांदा युअर ओन बिलीफ, तुमच्याच मनात कुठेतरी भीती आहे, नाही राव मला कंपनीची तेवढी माहिती सांगता येत नाही, मला तेवढं प्रोडक्टचं नॉलेज नाहीये, मला प्लॅन बद्दल काय सांगता येत नाही, किंवा माझा अजून तेवढा चेकच नाही आलेला, किंवा मी प्रोडक्ट वापरूनच नाही बघितलेलं, मलाच प्रोडक्ट बद्दल गॅरंटी नाही. म्हणजे या जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ऑब्जेक्शन त्याच लोकांना येतं ज्याला स्वतःवरती ऑब्जेक्शन आहे. मी दिसायला बरोबर नाही, मला नीट बोलता येत नाही, मला नीट सांगता येत नाही, माझ्यात काहीतरी कमीच आहे, गणंग 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 गणंग. म्हणजे आतल्यात थॉट प्रोसेस त्याची लॉक आहे कुठेतरी, तो माइंड मध्ये लॉक आहे आणि तो लॉक त्याचा त्याला निघालेला नाहीये. आणि त्यामुळे तुम्ही स्वतः सोबत काय बोलता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ओके, मला सांगा, तुम्ही लोकांशी खूप कमी बोलता पण स्वतः बरोबर कितीतरी हजारो वाक्य तुम्ही बोलत असता आणि ते बिलीफ तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला काय टाकलाय त्याच्यावरती सगळं डिपेंड राहतं. कारण या दुनियेमध्ये माती विकणारी पण लोक आहेत, वडापाव विकून पण लोक करोडपती झालेले आहेत, रोल्स रायस राहून पण करोडपती लोक झालेले आहेत. आणि अगदी तुम्ही सांगा की हिरो होंडाचा मालक, जो मालक होता ना, पॉल पॉल गेट्टी, होंडा कंपनीचा मालक, त्याच्याकडे सायकल पण नव्हती चालवायला, ओके, सायकलला त्यानं एक लोकांच्याकडनं तो अगोदर लोकांच्या गावामध्ये सायकलवरती फुकट पत्र बित्र टाकायचा, काका काय मदत करू का, तुमचं काय कुरिअर आलंय का, मग त्याने गावातनं पैसे गोळा करून त्या एक मोटर डिझाईन केली, सायकलला मोटर बसवली आणि त्याच्यानंतर होंडा कंपनी सुरू झाली. म्हणजे स्वतःमध्ये काय आहे, क्रिएटिव्हिटी काय. त्यामुळे तुमचा स्वतःवरती विश्वास ठाम असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, बिलीव्ह प्रोडक्ट वरती पाहिजे. आता मला सांगा, डीएक्सनच्या प्रोडक्ट मध्ये काही खोट आहे का? माझ्या माहितीप्रमाणे तर अजिबात खोट नाहीये. प्रोडक्ट एक नंबर आहे आणि आजच्या तारखेला अमेरिकेपासून जपान पर्यंत जगामध्ये कुठलंही आपण काय म्हणूया, रिटेल मार्केटमध्ये, ट्रॅडिशनल मार्केटमध्ये, एमएलएम मार्केटमध्ये कोणाकडेही असं प्रोडक्ट नाही, तेवढ्या ताकदीचं प्रोडक्ट आपल्याकडे आलंय. आणि हे प्रोडक्ट गरोदर स्त्रीपासून अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना चालतंय. आजारी माणसांनी खाल्ले तर आजार जात आहेत, निरोगी माणसांनी खाल्ले तर त्यांची इम्युनिटी वाढतीये. प्रोडक्ट नंबर एक आहे. मग बिझनेस मध्ये काय खोट आहे का? डॉक्टरीन पैसे देत नाहीये का? कंपनी पळून गेलीये का? आता बिझनेसला काय उतरती कळा लागलीये का? अहो, लॉकडाऊन मध्ये, करोनामध्ये पण कंपनीचा टर्नओव्हर 25-30% वाढला लॉकडाऊनच्या अगोदरचा. आमचे बोनस 50-50 हजार रुपयांनी वाढले. का वाढले? घरात बसून वाढले ना. मार्केटमध्ये नव्हते गेलो आम्ही, ऑनलाईन. रोज संध्याकाळी आम्ही तुमच्या सोबत आहोत. ऑनलाईनचा किती फायदा आहे हो. तुम्ही आता मोबाईलवरती माझ्या मीटिंग ऐकताय, एक जण बार्शीतनं ऐकतोय, एक जण लातूरवरनं ऐकतोय, काही लोक कोल्हापूरमधनं ऐकतायत, काही लोक रांजणगाव, युनुसभाई तिकडनं बीडवरनं मीटिंग ऐकतात, शोकतभाई ऐकतायत, जैनुद्दीन रुपीनगरवरनं ऐकतोय, आवळे मॅडम, कुठली कुठली लोक मीटिंग ऐकतायत. मग ह्या ऑनलाईन मध्ये आपण का फायदा करून घेत नाहीये? फेसबुक वापरायला आवडतं, व्हॉट्सअप बघायला आवडतं, अरे मग बिझनेस सांगायला सुरुवात करा ना. आत्ताचा इथून पुढचा बिझनेस मोबाईल वरती बिझनेस करायला शिका. टाइमपासला मोबाईल नका घेऊ, नको नको ते बघायला, त्यातनं पैसे कमवा. तर तुम्हाला मोबाईल चांगला वापरता आला ना, जर तुमच्या मुलांना 2.5, 4, 5 लाख घालून जे शिक्षणात कमवता नाही आलं, ते फक्त एक मोबाईल कमवून देईल. पण सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तुमच्या सगळ्या टीम मेंबर्सना मोबाईल वरती मीटिंग पाहायला शिकवा आणि झूम ऍप डाउनलोड करून मीटिंग पाहायला लोकांना रिकमेंड करा. आपोआप तुमचं काम होणार आहे. म्हणजे बिझनेस तर वाढत चाललाय, कंपनीचा टर्नओव्हर वाढतोय. त्याच्यानंतर सिद्दीपेठला पण कंपनी टाकली, 400 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केले सिद्दीपेठमध्ये, तेलंगणा राज्यामध्ये. 5 प्लांट आहेत भारतामध्ये. एवढे कसे काय लोक कंपनी ग्रोथ होतीये?
मग मला कंपनीवरती विश्वास पाहिजे, प्रोडक्टवरती विश्वास पाहिजे आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या स्वतःवरती पाहिजे. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, तुमचा 33 कोटी देवावरती विश्वास नसला तरी चालेल, पण तुमच्यावरती असायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं तो ठेवा. आणि तो कधी बसेल? डिएक्सनचे प्रोडक्ट स्वतः खाल्ले तर विश्वास आपोआप बसायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्शन कधी येतं माहितीये का? तुमचं प्रेझेंटेशन बरोबर नसतं. तुम्ही जे सांगता ना, तुम्ही जो सांगता ना, तो सांगणे, तुमची बॉडी लँग्वेज, समोरचा बसलेला ऑडियन्स, त्यांच्या डोक्यात पहिलीचे 50 प्रश्न असतात. कारण त्यांना कोणीतरी घरात ओढून आणले, चल रे बाबा जरा तासभर मीटिंग जरा ऐकू, हे काय म्हणतात ते नक्की बघूया तरी आपण. आणि तो सांगताना समोरचा जो सांगतोय, तो सांगताना त्याचा चेक येत नसतो, त्याला प्रोडक्टची नीट माहिती नसते, त्यातल्या टेक्निकल डाऊट्स त्याला सांगता येत नाही, कंपनीबद्दल सांगता येत नाही. तरी पण माहिती नसताना रेटून तुम्ही तसंच सांगत राहता, जसं काय समजता लोकांना काय कळत नाही. पण एक लक्षात ठेवा, महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर सांगितलं होतं, कस्टमर इज द गॉड फॉर अस. ग्राहक हीच देवता आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या कन्झ्युमर्सला, तुम्ही तुमच्या ग्राहकांना तुमच्या दुकानात आल्यावरती, तुम्ही विकायला गेल्यानंतर कसं बोलताय, कसं माहिती सांगतात, किती नम्रपणे उत्तर देता, त्यांची सर्व्हिस कशी करता, आलं गेलं विचारता नाही विचारता, ओके, त्याच्यावरती तुमचा बिझनेस डिपेंड आहे. त्यामुळं प्रेझेंटेशन फळ्यावरती द्यायचं बंद करा, लॅपटॉपवरती द्यायचं पहिल्यांदा बंद करा. पहिल्यांदा संवाद साधा, संवाद. मला सांगा, तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला गेला होता, डायरेक्ट तुम्हाला काय पीपीटी सांगायला लावली होती का? नव्हती सांगायला लावली. तुम्ही एखादी मुलगी पसंत करायला गेला होता, तेव्हा सासरवाडीत जाऊन तुमची काय पहिल्यांदा, चला मी फळा घेतो आणि मी कोण होतो, कसा होतो, हे माझे टॉपिक सगळे ऐका, तसा तुम्हाला बसवला होता का कोणी? काय संबंध आहे? तुम्ही शाळेत गेला होता पहिल्यांदा, तर तुम्हाला असं काय फळ्यावरती घ्यायला लावलं होतं का? सगळ्यात पहिल्यांदा तुमचं कॉन्व्हर्सेशन असं, एखादं काय म्हणू तुम्हाला, प्रेमात पडलेलं कपल कसं असेल किंवा खास मित्रमैत्रिणी कशा असतील, दोन मित्र कशा गप्पा मारतात, हे असा संवाद तुमचा होत नाही. आणि हा संवाद तुमचा न झाल्यामुळे तुम्हाला लोक कन्वर्ट होत नाही. त्यांना वाटतं की हा खरं काहीतरी विकायला आलाय आणि मला डोक्यावरती टाकायलाच आलाय. त्याला तुम्ही आपलेपणाच वाटत नाही समोरच्याला. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे ना, हे कॉन्व्हर्सेशन म्हणजे संवाद. संवाद संवाद घडत गेला पाहिजे. आणि आजकाल घराघरात संवाद कमी झालेत, नातेवाईकात संवाद कमी झालेत. मग कुठल्या तरी नवीन माणसांशी करणा, 4, 5, 10 लोकांशी रोज गप्पा मारा. आपल्या इकडे लोकसंख्या केवढी मोठी आहे. एसटी स्टँडला माणसं भेटतात, शाळेत मग तुम्ही मुलं सोडायला जातात तिथं तुम्हाला माणसं भेटू शकतात, भाजी मंडईत माणसं भेटतात, दूधवाला गवळी भेटतो. अरे त्याला विचारा बाबा काय, कसा आहे, जेवला का, पाऊस पडला होता की नाही, काय झालं गावात पिकात. आणि मग धागा लावून 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 पतंग उडवायला लागायचं. अगोदर तुम्हाला पतंगवर टाकावी लागेल, मांज्या कांज्या गोळा करावा लागेल आणि मग हळूहळू झुलवत 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 त्याला वरती घ्यायचं आपल्याला. आपलं टार्गेट डोक्यात ठेवा. पण संवाद खूप महत्वाचा आहे. प्रेझेंटेशन यू, कॉन्व्हर्सेशन देम. जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन देता, जसं आता मी तुम्हाला देतोय, मी फक्त रट्टा मारत राहणार, पाक 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 तासभर. आणि तुम्ही काय म्हणणार, याला कधी न 10 वाजतात काय माहिती, कधी बंद करते. असं तुम्ही पण जेव्हा लोकांना डिएक्सनच्या प्रोडक्टची माहिती द्यायला जाता, मीटिंगला बोलवता, आणि तुम्ही जर त्याला काहीच कळलं नाही, तुम्ही जर नुसताच आपला कॅसेट लावली मस्तपैकी आणि तो सांगत चाललाय, तर हे रॉंग आहे. कालच्या मीटिंग मध्ये मी तुम्हाला एक सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? पॅरेटो अनालिसिस म्हणजे काय, 80-20चा फॉर्म्युला, 80% आणि 20%चा फॉर्म्युला. जेव्हा प्रेझेंटेशन तुम्ही करायला जाता, 100% तुम्हीच बोलता आणि तो त्याच्यात होता का नव्हता ते पण कळत नाही. आणि मग तुम्ही बघता की मला रिस्पॉन्सच काय नाही आला. मला वाटतं काल का परवा आम्ही आमच्याकडे अशीच एक डायमंड मीटिंग चालली होती आणि एक व्यक्ती अशीच म्हटली की सर मी 300 आयओसीच्या मीटिंग दिल्या पण माझ्याकडनं कोणी आयओसीच घेतलं नाही. और तुमच्याकडनं कधीच घेणार नाही. हे रॉंग स्टेटमेंट आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पहिले 5-10 कन्व्हर्सेशन करतानाच कळायला पाहिजे की काय होतं, मी काय करायला पाहिजे, काय सांगायला पाहिजे, पंचिंग लाईन काय असायला पाहिजे. तसं जेव्हा तुम्ही संवाद साधताना तेव्हा 80% समोरच्याला बोलू द्या, 20% तुम्हाला बोला. 80% त्याचं प्रॉब्लेम काय, त्याच्या घरातली अडचण काय, त्याला काय आवडतं काय आवडत नाही,
त्याला साबणात इंटरेस्ट आहे का, त्याला मुलांच्या आरोग्यात इंटरेस्ट आहे का, त्याला पैशामध्ये इंटरेस्ट आहे, त्याची नीड ओळखा ना. सगळ्यात महत्वाचा नेटवर्क मार्केटिंग बिझनेस हा बोलण्याचा बिझनेसच नाही, तो ऐकण्याचा बिझनेस आहे. ऐका समोरच्याला. आजकाल काय झालंय माहितीये का, सगळ्यांना नुसतं स्वतःच सांगायचं आहे. कोणाचं भांडं रीतच नाही, भरभरून वाहतोय तो. कीर्तनाला गेला तरी आपलंच कीर्तन चालू करतोय, पाहुण्यारावळ्याच्या गावात गेला तरी त्याच सांगत बसलाय, भाजी मंडईत गेला तरी भाजी विकायला तो आलाय पण हा सांगतो आजकाल भाजी अशी असते, तुम्हाला माहितीये का काय चाललं, आणि तिकडं नंदुरबारला असं झालं होतं. काय घेणं देणं पडलंय तुम्हाला. ऐका, पहिल्यांदा ऐकायला शिका. जी लोक जास्त ऐकतात ती लोक जास्त बिझनेस करू शकतात. त्यामुळं ऐकायला शिका. आणि तुम्ही जर लोकांचं ऐकलत ना, लोकांनाही बरं वाटतं. आजकाल राव माझं ऐकतच नाही कोण, पण हा माणूस माझा ऐकायला आलाय. असा नुसता माईक लावायचा ना, अरा अरा काय चाललंय, थांब थांब थांब, असं होता कामा. लर्न टू लिसन अँड लिसन टू लर्न. सगळ्यात पहिल्यांदा शिका. लर्न टू ऐकायला शिका आणि लिसन टू लर्न. जे शिकला त्यातनं इम्प्लिमेंट करा. अबाउट युअर प्रॉस्पेक्ट नीड अँड पेन. त्याची आता गरज काय, त्याचा दर्द क्या है, उसके दर्द का इलाज हमारे पास है क्या नहीं. काय बोलतोय, आजारपणाबद्दल बोलतोय का पैशाबद्दल बोलतोय, कुठं बसेल तसा मला सांगता आलं पाहिजे. कनेक्ट द डॉट्स. मग त्याच्या कमतरता काय ते तुमची रांगोळी काढायला सुरुवात करा. हा त्याला काय करायला लागेल, हा आता मी, आणि घरात घेताना डिएक्शन सांगायला गेला त्याचा अख्खी खानदान एकत्र बसवा, बायको मुलं, आणि मग कोकोजी बद्दल बोलायचं, कोकोजी पोरांना खायला थोडंसं द्यायचं, त्याच्यानंतर साबणाबद्दल बोलायचं, ब्युटी पार्लर बद्दल बोलायचं, आणि मग थोडं पैशाबद्दल बोलायचं. सगळं सांगत सांगत पण आपण एक शब्द टाकला की तिकडनं 10 शब्द आले पाहिजे. असं ऐकत ऐकत फक्त मग डॉट बाबा हे तर कुठं त्याचा वीक पॉईंट कुठे, तिथलं बटन क्लिक करायचं की एफएम लागणार, मग 91.1 लगेच गाणं वाजणार. त्यामुळं तुम्ही शांत राहा आणि बोलत राहा. पहिल्यांदा ज्या लोकांचा बिझनेस झाला, तुमची गण गण गणात बोते पहिलं बंद करा. अजिबात रडायचं नाही पहिल्यांदा. होत नाही, लोक ऐकत नाही, लोक घेत नाही. रडक्या तोंडाच्या लोकांनो तुमच्याकडनं कोणीच काय घेणार नाही. रडणारी लोक अजिबात, उत्साही स्माईल, ओठावरती स्माईल पाहिजे. तुमचा स्माईल बघून समोरचा पागळला पाहिजे, अरे काय माणूस आहे राव, काय एनर्जी आहे राव, असं वाटलं पाहिजे या बसा राव. आणि मग लोकांनी तुमच्याकडनं ऐकून घ्यायला पाहिजे. त्यामुळे कनेक्ट द डॉट. आता मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहे. समोर एक प्रश्न आहे बघा, 5 स्किल्स इन डुईंग द डायरेक्ट सेलिंग बिझनेस. या 5 मधलं सगळ्यात महत्वाचं काय, त्याला पर्सेंटेज तुम्हाला द्यायचंय. पहिलं मी वाक्य सांगतो, कनेक्शन अँड बिल्डिंग द ट्रस्ट. म्हणजे एकमेकांचं कनेक्शन करायचं आणि विश्वास संपादन करायचा, याला तुम्ही पर्सेंटेज द्यायचंय. मी इथं मीटिंग पॉज करणार आहे बरं का थोड्या वेळाने. त्याच्यानंतर डुईंग नॅचरल अप्रोच फाइंडिंग देअर प्रॉब्लेम्स. म्हणजे आपण कसं म्हणू, आपलं साधं साधं गप्पा मारायला गेलाय, बोलायला गेलाय, नैसर्गिक पद्धतीनं आपलं सांगत सांगत चाललाय, असं संवाद घराघरातलं बोलून त्याच्या गेलाय, बसलाय, सांगितलाय, ह्याला पण पर्सेंटेज द्या तुम्ही. त्याच्या अडचणी समजून घ्यायला त्याला पर्सेंटेज द्या. तिसरं काय सांगितलंय, गिव्हिंग नॅचरल प्रेझेंटेशन आणि गिव्हिंग सोल्युशन. म्हणजे मी मीटिंग दिली, पीपीटी सांगितली, आणि ज्ञान मसाज ऑइल काय करतं, चहा काय करतो, पेस्ट काय करतं, साबण काय करतं, टक 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 त्याला माहिती दिली, त्याला पर्सेंटेज द्या. चौथं काय, आन्सरिंग क्वेश्चन्स अँड ऑब्जेक्शन. त्यांनी जे जे मला प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी त्याला समर्पक दिली, त्याला पण मला तुमच्याकडनं काय पाहिजे, माहिती पाहिजे, किती टक्केवारी तुम्ही सांगताय ते. पाचवं काय द्यायचंय तुम्हाला, मी साखी मीटिंग सांगितली, क्लोजिंग डिसिजन टेकिंग ऍक्शन. ह्याचं तुम्हाला काय करायचंय आता, की पर्सेंटेज द्यायचंय. मग यातलं आता मला सांगा की तुम्ही पर्सेंटेज कशाला काय काय देणार. मी आता माईक ओपन करणार आहे आणि तुम्ही तिथं लिहू शकता की तुम्हाला पर्सेंटेज किती, आणि इथं समोर पण तुम्हाला दिसणार आहे ते पर्सेंट किती द्यायचं ते. आणि हात वरती करून एका एकाने फक्त आत्ताच समोर विचारलंय त्याच्यावरतीच प्रश्न विचारायचा आहे. 1 नंबरला किती टक्के देणार, 2 नंबरला किती टक्के देणार, 3 नंबरला किती टक्के देणार, तेवढं सांगायचं. आणि शक्यतो मला आत्ता आन्सर नवीन लोक किंवा डायमंड लोक जुन्या लोकांनी द्या. सगळ्यांकडनं अपेक्षा नाही, 64च्या 64 लोकांनी बोलू नका. 4-5 झाले की मी थांबणार आहे लगेच. पण मला पर्सेंटेज त्याच्याकडनं आलं पाहिजे. तर आता सांगू शकता तुम्ही या 5 पैकी किती किती पर्सेंट देणार कशा कशाला. हॅलो, बोला, कोण बोलतंय? माझा आवाज येतोय की नाही? हॅलो,
आवाज येतोय का माझा बालाजी सर? हो येते येते. मग सांगा ना पर्सेंटेज. 1 नंबरला किती टक्के द्यायचे, 2 नंबरला किती टक्के द्यायचे? येस सर. हा बालाजी सर सांगा. 1 नंबरला किती, 2 ला किती, 3 ला किती? चुकलं तरी चालतंय, सगळ्यांनी सांगा. सगळे पॉइंट्स महत्वाचे आहेत. हे जेवढे 5 पॉइंट्स दिलेले क्लोजिंग साठी. ओके. तर आपण कोणत्या ठिकाणी समोरून कोणतं ऑब्जेक्शन आलेलं आहे आणि त्या ऑब्जेक्शनला कोणता आपण क्लोजिंग पॉइंट वापरत आहोत त्यानुसार मी तर सगळे 100चे 100% देईल, पण सगळे महत्वाचे आहेत कारण समोरून ऑब्जेक्शन कसं आलेलं आहे त्यानुसार आपण कसं क्लोजिंग पॉइंट वापरत आहोत त्या ठिकाणी त्यानुसार आपण हे पॉइंट्स वापरणं गरजेचं आहे. पण सगळे स्किल अत्यंत गरजेचे आहेत आणि बाय प्रॅक्टिस हे आपल्यामध्ये येऊ शकतात. ओके. माळी सर तुम्ही सांगा. माळी सर तुम्ही सांगा. माळी सर अनम्यूट करताय का? हा सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या 5 पॉइंट पैकी पर्सेंटेज द्यायचे सर आपल्याला. पर्सेंटेज किती टक्के आला? सर यामध्ये फर्स्ट जे रेपो बिल्डिंग आहे कनेक्शन, म्हणजे सगळ्याला 20-20 तर त्याला पर्सेंटेज थोडस जास्त द्यायला पाहिजे कारण खरा सुरुवात तिथून होते म्हणजे. ओके ओके सर थँक्यू. आणि बाकी जसं बालाजी सर म्हणाले की ऍक्च्युली 5च्या 5 पॉइंट महत्वाचे आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी शेवटी जे बोलले ते प्रॅक्टिस महत्वाचं आहे. येस येस. ओके थँक्यू सर. बिराजदार सर बोला. बिराजदार सर. मॅडम दिसतोय. बोला मॅडम काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बोला. कुठल्या मुद्द्याला जास्त मार्क द्यायला पाहिजेत आपल्याला? नाही. बघते सर सांगा. बघते सर. गुड मॉर्निंग सर. हा साहेब 5 मुद्द्यापैकी मार्क सांगा कशाला किती द्यायचे? 5 मुद्दे खूप महत्वाचे आहेत कारण कसं आहे कनेक्शन पण महत्वाचे आहेत आणि याच्यामध्ये शेवटचा जो मुद्दा आहे 5वा टेकिंग ऍक्शन, म्हणजे जोपर्यंत ऍक्शन होत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी होत नाही. बर ठीक आहे. त्यामुळे सगळे मुद्दे महत्वाचे आहे. बर ठीक आहे. आवडलं. डोके मॅडम तुम्ही सांगा कुठल्या 5 मुद्द्यापैकी कशाला किती मार्क द्यायला पाहिजे? डोके मॅडम. आवाळे मॅडम. आवाळे मॅडम. हा गुड मॉर्निंग सर. ऍक्च्युली सगळेच मुद्दे खूप महत्वाचे आहेत, म्हणजे प्रत्येक पॉइंटला सारखेच गुण द्यायला पाहिजेत आणि सगळ्यात जो महत्वाचा आहे म्हणजे 5वा पॉइंट खूप महत्वाचा आहे की कारण तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या तरी त्याला क्लोजिंग करणं खूप गरजेचं आहे. क्लोजिंगला तुम्ही जर थोडस इकडं तिकडं हे केलं तर मग ते प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात. चालेल. ओके ठीक आहे. नंदीकुळे सर. नंदीकुळे सर सांगा. नंदीकुळे सर. ह्या 5 मुद्द्यापैकी मार्क पाहिजे तुम्हाला तुमच्याकडनं. कशाला किती पर्सेंटेज देणार? 5 पॉइंटला 100% मार्क द्यायला पाहिजे आणि सगळे पॉइंट महत्वाचे आहेत. आणि त्यामध्ये मला 4था पॉइंट असं वाटतो तो ऑब्जेक्शन हँडलिंग करता आला पाहिजे लोकांना. आणि ऑब्जेक्शन हँडलिंग झाल्यानंतर ऍक्शन. हॅलो सर, प्रतापराव बोलतो. हा बोला बोला. हे जे 5 पॉइंट आहेत ना सर, तर याच्यामध्ये माझं वैयक्तिक मत असं आहे की जो पहिला पॉइंट आहे कनेक्शन अँड बिल्डिंग ट्रस्ट, बर याला 100 पैकी 50 मार्क द्यायला पाहिजे. बर कोण बोलले? कोण बोलते सर? कोण बोलते? प्रताप बोलतो सर. प्रतापराव गवई. प्रतापराव गुजर. बोला बोला. गवई. याला पहिल्या पॉइंटला 100 पैकी 50 मार्क द्यायला पाहिजे. आता चला ठीक आहे, आपण आता आपल्या उत्तरावरती येऊया. थँक्यू सगळ्यांना. तुम्ही सगळे पार्टिसिपेट झाल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. सगळ्यांना थँक्यू. आता मी तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग मधलं उत्तर सांगतो. नेमकं काय केलं तर तुमची टीम वाढायला लागेल. ऍक्च्युली आता सगळेजण बोलले, सगळे 5 मुद्दे महत्वाचे आहेत, पण जर तुम्हाला टॉप अचिव्हर व्हायचंय, जर तुम्हाला क्राउन अँबॅसेडर पर्यंत पोहोचायचं आहे, जर तुम्हाला तुमचा मंथली चेक 10, 20, 30, 50 लाखाच्या घरात पोहोचवायचा आहे, तर नेटवर्क मार्केटिंग करताना सगळ्यात जास्त मार्क द्यावे लागतील. कुठल्या मुद्द्याला?
त्याचं उत्तर काय ते बघा. कनेक्शन अँड बिल्डिंग ट्रस्टला 10% मार्क आहेत. डुईंग नॅचरल अप्रोच फाइंडिंग द प्रॉब्लेम्स 75%. नॅचरल पद्धत. गिव्हिंग नॅचरल प्रेझेंटेशन 5%. आन्सर क्वेश्चन ऑब्जेक्शन हँडलिंग 5%. क्लोजिंग डिसिजन टेकिंग ऍक्शन 5%. 75% त्या लोकांना तुम्ही आपले आहात. कन्वर्ट व्हायला पाहिजे. मी आणि तू वेगळं कोणीच नाही. हा मीच बोलतोय. माझे प्रॉब्लेम हा सांगायला लागलाय. म्हणजे तुम्ही बोलताय ना सर की मला म्हणजे मी तुमच्यात पाहतोय, तुम्ही माझ्यात पाहताय. ओके. एक असं ते इंग्लिश एक फ्रेज आहे ना, फॉलिंग इन टू द शूज ऑफ अदर शूज, म्हणजे दुसऱ्यांच्या ह्याच्यात जाऊन तुम्ही स्वतःला पहा, प्रॉब्लेम मध्ये जाऊन. तर नॅचरल अप्रोच मध्ये आपण कुठेतरी कमी पडतो, त्याच्यामुळे तेवढा कन्व्हर्जन रेशो येत नाही, तर तो आणायचा प्रयत्न करा. बिल्डिंग ट्रस्ट. ओके. बिल्डिंग ट्रस्ट काय असतं? स्टार्ट विथ यू. आता आपण हे तुम्हाला कळालं, नॅचरल अप्रोच करा. आता हा जाऊन कधी होतो? तुम्ही घरी गेलाय, गप्पा मारलाय, बसलाय, त्याच्या अडचणी समजल्या, तुमच्या अडचणी समजल्या. जसे आता असे भरपूर लीडर आहेत, मी असं कोणाचे नाव नाही घेणार की नाव घेतलं की मग प्रॉब्लेम यायला लागतो. माझं घेतलं, त्याचं नाही घेतलं, मला नाव नाही घ्यायचं. पण नॅचरल जर तुम्ही वाढत गेला तर तुमच्याकडनं रिझल्ट चांगले चांगले येतील. तुम्हाला असं बऱ्याच वेळा कळतं. तुम्ही धर्मशिला मॅडमची कधी मीटिंग ऐकली का? तुम्हाला असं वाटतं की किंवा त्यांच्या डाउनलाईनशी त्यांचं कनेक्शन बघितलं का? नॅचरल अप्रोच की नाही, ये मेरा लड़की है, ओके, कुंदन मेरे लड़के जैसा है, वो तुमने खाना खाया क्या, पहुंचे कि नहीं पहुंचा, रात को कब मीटिंग से आ गया, कितना दूर गया था, क्या मीटिंग पे हो गया. रोज फोन कॉल. म्हणजे असं वाटतं की समजा तुम्ही हे कधी बघितलंय का, हजबंड वाईफ मधला कोणीतरी गावाला गेलं, इकडे 10 कॉल असतात, कुठे गेला, पोहोचला का नाही, जेवला का नाही, आला का नाही, रस्त्यात कोण भेटलं, काय झालं. तुमचं ते एकमेकांचा संवाद हे आपलेपणा झाला पाहिजे. तो होणं खूप महत्वाचं आहे तुमच्या नेटवर्क बद्दल. आता बिल्डिंग ट्रस्ट म्हणजे काय? स्टार्ट विथ यू. व्हॉट यू हॅव डन टू देम. मी कोण आहे, ओके, मी तुमच्याकरता काय करू शकतो, किंवा मी डीएक्स मध्ये का आलो, मला डीएक्सनी मला काय दिलं. देन दे कम क्लोजर टू यू. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की आता तुम्ही जेव्हा एखाद्या मिठाईच्या दुकानात जातात, त्यांनी पेढा चारला की मग तुम्ही पुढे येता, हा तो कसा आहे, तो कसा आहे, तो कसा आहे. कपड्यांच्या दुकानात गेला की तो कपडे, हा ताई तुम्हाला काय पाहिजे, असं पाहिजे का. त्यांनी समोर ना आलाय तो, आणि मी काय करू शकतो, मी किती कपडे दाखवू शकतो, तुमची आवड तुमच्या समोर दाखवू शकतो, तुम्हाला हे घ्यायचंय का, तुम्हाला ते घ्यायचंय का. तसं तुम्ही ऍज अ सेल्समन की सुरुवातीला तुम्ही जास्त बोलला पाहिजे सुरुवातीला. देन दे कम तुमच्या जवळ यायला लागतील. अँड फायनली दे ओपन अप. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ओपन झालाय की नाही कळायला पाहिजे, डॉट 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 कनेक्ट करत करत, आणि मग समोरचा थोडा एक पाऊल पुढे येतो. हा, कारण पहिल्या भेटीत प्रेम होत नसतं ना. पहिल्या भेटीत तुम्हाला कोणी हो पण नाही म्हटलं ना, आणि हो तरी का म्हणावं, तसे गुण पण लागतात आपल्याकडे भाऊ. ओके. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही हे बोलायला सुरुवात करा. दुसरं सगळ्यात महत्वाचं, नॅचरल अप्रोच. पीपल हॅव ऑब्जेक्शन बिकॉज दे कॅनॉट सी द बेनिफिट्स अँड व्हॅल्यूज. लोकांना त्यातला फायदाच नाही कळाला तर लोक तुमच्याशी काय येतील. अरे या प्रोडक्टनी मला काय होणार आहे, या प्रोडक्टनी माझं लाईफ चेंज होणार आहे का नाही होणार आहे, हे नॅचरल पद्धतीने तुम्हाला सांगावं लागेल. मला काय घडलं, मला फायदा काय झाला, आणि ह्यातनं बिझनेस प्लॅन कसा आहे. नॅचरल पद्धत म्हणजे तुम्ही आणि तो वेगळा नाहीच आहे, एकजीव झाला असं आपण त्याला म्हणतो. तसं एकमेकांना नॅचरल अप्रोच ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, अनकव्हरिंग ऑफ प्रॉब्लेम्स इज द व्हायटल पार्ट ऑफ द एंटायर कॉन्व्हर्सेशन. जो तो झाकून ठेवायचा प्रयत्न करतोय, जो तुम्हाला तो ओपनच होत नाही, असा समोरची पार्टी जर तुमच्याशी ओपनच होत नसेल ना, तर डॉक्टर पण इलाज करू शकत नाही. तुम्ही आजार लपून नाही ठेवू शकत डॉक्टर पासून. तुम्हाला काय होतंय ते नीट सांगायला पाहिजे. तसं तुमच्या प्रॉस्पेक्टला तुमच्यापासून काय लपवतो हे सांगणाऱ्याला कळायला पाहिजे की हा खुलून बोलत नाही, हा ओपन बोलत नाही, हा आतून अजून लॉक झालाय. आणि जिथं तुमचा लॉक निघत नाही ना, कुलूप उघडत नाही ना, माइंड ओपन होत नाही ना, तिथं नॅचरल संवाद होताना दिसत नाहीत. त्याच्यामुळं टॉक अराउंड वीट म्हणजे काय तुम्हाला सांगू का. वीट म्हणजे तुम्हाला वीट आलाय असा त्याचा अर्थ नाही बरं का. वीट म्हणजे ओलावा, ओलसरपणा, एकमेकांच्या डेप्थ मध्ये घुसून एकाला प्रॉब्लेम शेअरिंग करताय असं वाटलं तर तो यायला लागतो ना. एखादा व्यवहार कधी होतो, जेव्हा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे, जेव्हा तुम्हाला गाडी घ्यायची आहे,
तुमच्या क्लोज मध्ये तो यायला लागतो नाही का, मला असं घेताना ही माझी किंमत आहे, असं असं होणार आहे, तुझी किंमत किती आहे, मला विसार किती दिला, प्रूफ काय, तुझे पेपर चांगले आहेत का, डॉक्युमेंट चांगले आहे का, आणि मग सगळं ट्रान्सपरन्सी बिटवीन द म्हणजे जो विकायला गेलाय आणि जो विकत घेणार आहे यांच्यातली ट्रान्सपरन्सी खूप महत्वाची आहे आणि नॅचरली होत जायला पाहिजे. याला मार्क आहे 70%. हा आज आपल्याशी विकण्यापुरता नाही आलेला, हा मला लाईफ टाइम जेव्हा माझा फोन कॉल येईल, जेव्हा मला गरज लागेल तेव्हा माझ्या हाकेला ओ देणारी व्यक्ती ही नक्की मला आज माणूस भेटला राव. कधी कधी असं होतं ना तुम्हाला, बस देखते ही देखते आंखों में प्यार हो गया, बस हा परफेक्ट माणूस आहे, आणि तिथंच नजर कशी खेळते तुमची. किंवा तुम्ही भरपूर दुकानं फिरता आणि त्या साडीवरती नजर जाते, नाही ही साडी म्हणजे मी दिवसभर पाहिली नाही पण मला आता दिसली, दिवस दिवस बायका फिरतात पण त्यांना ती साडी एकदा पटली ना, याचा अर्थ देखते ही लो हो गया. असा नॅचरल अप्रोच तुमचा एकमेकात होणं गरजेचं आहे. नॅचरल अप्रोच इज द ऑक्सिजन ऑफ द बिझनेस. सगळ्यात महत्वाचा नॅचरल अप्रोच इज लँग्वेज. तुम्ही जी भाषा बोलताय ती त्याला कळती का, which you need to learn to go deep inside prospects problem. त्याच्या प्रॉब्लेमला अंतरंग भेदून आतून आली पाहिजे. ओके, आणि मग ते कन्व्हर्जन रेशो यायला लागेल. त्यामुळे हे तुम्हाला कधी जास्त येईल माहितीये का, जेव्हा जास्त प्रॅक्टिस कराल, जास्त लोकांशी संवाद साधायला लागाल, थकणार नाही, अजून प्रॅक्टिस अजून प्रॅक्टिस, अजून लोक, गरीब लोक, श्रीमंत लोक, छोटी लोक, मोठी लोक, एज्युकेटेड, नॉट एज्युकेटेड, कुठेही जा तुम्ही, वाडीत जा, वस्तीला जा, शहरात जा, इन्स्टिट्यूटला जा, जास्त लोकांच्यात गेल्यानंतर हळूहळू हळूहळू तुम्हाला नॅचरल अप्रोच तुमचा वाढायला लागेल. नॅचरल अप्रोच इज अ लँग्वेज विच यू नीड टू लर्न टू गो डीप इनसाइड प्रॉस्पेक्ट प्रॉब्लेम्स. हे मी तुम्हाला सांगितलं, दे आर लुकिंग फॉर द सोल्युशन. त्यांना पण त्यातनं बाहेरची निकड आहे. हो, वैतागलो राव, घरची गरिबी छाटत नाही, म्हाताऱ्याच्या आधाराने मला फार वैताग आणलाय, मला त्यातनं निघायचंय, पण समोरचा पाहिजे ना, हे प्रोडक्ट मी जाणार, रिझल्ट तुला येणार. ही कॉफी आणली, फोडू आपण, चला आत्ता पिऊया. कॉफीचा पुडा तुम्ही कॉर्डिसेप कॉफी घेऊन समोरच्या घरी फोडून पिऊन दाखवा ना, अरे बसत राव, कॉफी बोलला पण लागते राव तशी काय ते. आणि तुम्ही कॉफीचा पुडाच फोडणार नाही, तुम्ही चहाचा डबाच फोडणार नाही, तुम्ही सॅम्पलच दाखवणार नाही, असं आहे तसं आहे. याला नॅचरल नाही म्हणत. नॅचरल म्हणजे तुम्ही कधी खेडेगावाला गेलाय का, पाहुणं तुम्ही जीवनच जावा राव, आणि पुण्यात दरवाज्यात नाही ते घरी नाही तू, मग तुम्ही जाता का बाहेरच्या बाहेर. आम्ही पुण्यातले, पण आता पुण्यातलीच मापं काढतोय तुमच्या समोर. म्हणजे हे नॅचरल अप्रोच नाही म्हणत आहे, आपलेपणा वाटत नाही तिथं. त्यामुळे प्रोडक्टचा डेमो झाला पाहिजे. नंतर आस्क युअर प्रॉस्पेक्ट्स व्हॉट हॅज मोटिवेटेड हिम ऑर हर टू डू लिसन यू. तुम्हाला सर खरंच काय आवडलं ह्यातनं, मग ते सांगतो राव, असं सर आम्हाला कोणी सांगितलंच नाही आतापर्यंत, आम्हाला माहितीच नव्हतं अशा प्रोडक्ट मध्ये एवढे फायदे होतात ते, नाहीतर आम्ही मागच घेतलं असतं. कित्येक लोक तुम्हाला डिएक्शन मध्ये अशी भेटतील जुनी, कोणतरी आलं होतं गावात, विकून गेलं पण परत ते फिरकलंच नाही, आणि आम्हाला असं कधी माहितीच नाही, तर आम्ही तेव्हाच बिझनेस केला असता, नाहीतर आम्ही तेव्हाच आज तुमच्या बरोबर असतो. सगळ्यात महत्वाचं की तुम्ही तिथं असणं गरजेचं आहे, मनानी, देहानी, बॉडीनी, शरीरानी. व्हॉट मोटिवेट्स पीपल. लोकांना मोटिवेट काय करतं माहितीये का, पेन आणि प्लेजर. तुम्हाला टीव्हीला काय दाखवलं करोनामध्ये, नुसत्या पेन, एवढे गेले, तेवढे मेले, हे झालं, अमेरिकेच्या वेदना. लोकांना वेदना पाहायला आवडतं, त्या वेदनेला स्वतःशी कनेक्ट करत राहतात. आणि लोकांना काय आवडते, खुशी. खुशी म्हणजे काय, इकडं मग तुम्हाला काय चाललंय, ह्या हॉटेलमध्ये काहीतरी आहे, इथं साबण चांगला मिळतोय, इथं रंग उजळला जाईल, इथं कपडे छान छान मिळतात. म्हणजे लोकांना दोनच गोष्टी आवडतात, एक असते वेदना आणि एक असतं आनंद आणि दुःख. ही दोनच गोष्टी आहेत बघा. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे 50-50% लिहिलेलंच आहे, आणि लोक त्यांच्या वेदना तिथे कनेक्ट करतात. हा, मला हे प्रोडक्ट माझ्या वेदनेतनं बाहेर काढेल म्हणून मला ते प्रोडक्ट घ्यायचे. आणि काय लोक म्हणतील, आता मी यातनं छान दिसायला लागेल, माझे स्टॅमिना वाढायला लागेल, माझं रक्त वाढायला लागेल, माझा आजार निघून जायला लागेल, आणि मला त्यातनं 4 पैसे पण मिळतील. त्यामुळे पेन आणि प्लेजर हे 2 शब्द तुमच्या मनात वहीत कोरून ठेवा. हे 2 ते तुमच्या अख्ख्या डेमो मध्ये पेन आणि प्लेजरवरती जर तुम्ही बोलत नसाल तर तुम्ही नॅचरल अप्रोच मध्ये गेलेलाच नाही. नाहीतर व्यवहारही वाटेल, तुमचं व्यवहार कमर्शियल वाटायला लागाल. आणि कमर्शियल जर वाटलं तर लोक आजकाल कमर्शियल खूप आहे, तो एज्युकेटेड असतो, ऍलोपॅथीमध्ये एमडी असतो तो मस्तपैकी, पण दवाखाना चालत नाही हो. पण बीएमएस डॉक्टरचा दवाखाना भरभरून चालतो, कारण तो गप्पा मारतो ना. आमचे जामदार सर बघा कसा धिंगाणा चालतोय, बीएमएस डॉक्टर आहेत, किंवा आता बीएमएस आपले डॉक्टर सवेरा सर बीएमएस आहेत ना. पण बद्दीला म्हणजे आपल्या प्लॅनचा माणूस हा हेड होऊ शकतो, एमडी वाला हॉस्पिटल त्याचं तेवढं चालत नाही इथं बसून. मग तो माणूस असा काय क्लिक झाला, नॅचरल अप्रोच विथ द डॉक्टर लिम, नॅचरली कनेक्ट झाला.
नॅचरल कनेक्ट व्हायला शिका. व्हॉट आर द स्टेप्स ऑफ नॅचरल अप्रोच. नॅचरल अप्रोच कसा केला जातो नीट लक्षात ठेवा. नॅचरल अप्रोच करताना पहिल्यांदा तुमचा रॅपो बिल्ड झाला पाहिजे, जे आता माळी सर आन्सर देत होते. रॅपो म्हणजे येस, आता पहिल्यांदा त्याचं माइंड ओपन करा, माइंड ओपन करा, त्याच्याशी भेटा, त्याच्याशी बोला. हा माणूस राईट आहे, हा माणूस मला गाईड करू शकतो. रॅपो बिल्ड केला की त्याला अटेंड करा त्याच्या कॉलला, त्याच्या फोनला, त्याच्या प्रश्नांना. तो जेव्हा वेळ मागतो त्या वेळेला अटेंड करा. नंतर रिक्वेस्ट, ओके, प्रत्येक विनंतीला, मला प्रोडक्ट संपलं, माझ्या मीटिंग यायची होती सर, मला इथे मीटिंगला जायचं सर, माझा बोनस किती आला, जर मला प्रोडक्टच पोहोचत नाहीये सर, मला प्लॅन नाही कळाला, माझे 2 जॉईनिंगचे फॉर्म होते ते मला सबमिट करायचे होते. ही तुमची रिक्वेस्ट त्याच्याकडनं फुलफिल होत गेली पाहिजे. आणि हे सगळं करताना कुठेही तुमच्या चेहऱ्यावरती दुःखाची छटा, त्रासिक वाटायला नाही पाहिजे. हसत 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 स्वयंपाक झाला पाहिजे. असा हसत 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 पीव्ही पडला पाहिजे. 3500 पीव्ही 1 तारखेला पडला पाहिजे. हसत हसत व्हॉल्यूम झाला पाहिजे. ओके, जर ती टीम आनंदी असेल तर ती मॅच जिंकते. जर तो लीडर आनंदी असेल तर तो 1 तारखेला पीव्ही करणार. जर तो लीडर उत्साही असेल तर त्याचा व्हॉल्यूम वाढणार, रिक्रुटमेंट वाढणार. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा नॅचरल अप्रोच मध्ये तुम्ही कुठेही हुशारी दाखवत नाही. हुशारी म्हणजे मी तुझ्यापेक्षा किती ग्रेट आहे, मला जास्त किती येतं. नॅचरल अप्रोच म्हणजे श्रीकृष्णाच्या घरी सुदामा पोहे घेऊन गेलाय आणि पोहे श्रीकृष्णाने आवडीने खाल्लेत. तिथं उच्च नीच, जात पात, धर्म, भेदभाव गाशा गुंडाळून फेकून द्या. सगळ्यात महत्वाचं माझं काम डिएक्शन मध्ये आलं, डिएक्शनच हेच माझा धर्म, माझा प्रोडक्ट, माझं कस्टमर. एकजीव व्हायला शिका, रॅपो बिल्ड करा, नॅचरलिटी व्हायला पाहिजे. कॉन्व्हर्सेशन स्टार्ट कसं करायचं त्याकरता पहिले 5 शब्द लक्षात ठेवा. फूड, ओके, फूड म्हणजे काय? पहिले प्रश्न एफ फॉर फॅमिली, तुझ्या घरात कोण असतं, माझ्या घरात कोण असतं, ओके, फॅमिली क्वेश्चन्स. ओके, काय करता, कामाला कुठे आहे, मुलं किती आहेत, मिसेस कशी आहे, शिकली नाही शिकली, ती जॉब करते का नाही करते, तुझ्या घरात आई वडील काय करतात, गावाला असतात, इथं असतात. ओ म्हणजे काय? ओ म्हणजे ऑक्युपेशन, नोकरी आहे का नाहीये, आहे तर परमनंट आहे का, परमनंट आहे तर पगार किती आहे. म्हणजे तुम्ही नोकरीबद्दल त्याला विचारलं का टेम्पररी आहे का परमनंट आहे का भरपूर शिकलाय, नोकरी समाधान नाहीये. आणि आर फॉर रिक्रिएशन, सर तुम्हाला स्वतःचं घर आहे का, स्वतःची गाडी आहे का, रिसोर्सेस, त्याला उत्पन्न अजून कुठनं कुठनं काय काय होतं ते विचारा. कॉन्व्हर्सेशनचे शब्द आहेत ते. फूड, डी फॉर ड्रीम, सर काय वाटतं तुम्हाला, तुम्हाला स्वप्न बघायला आवडतं का, तुमचे स्वप्न काय, तुमचं घर कसं असायला पाहिजे, गाडी कशी असायला पाहिजे, तुम्ही तुमच्या मुलांना सर कुठल्या शाळेत ऍडमिशन घेऊ इच्छिता. ओके, मी तर माझ्या मुलांना इथं टाकलंय पण अजून सर चांगल्या शाळा आल्यात, मला त्यावेळेस त्या शाळा माहित नव्हत्या. त्याच्यानंतर एज फॉर हेल्प, सर मला आजकाल मदत करायला खूप आवडतं, कारण आता मला पिंपरी चिंचवडला येऊन बरीच वर्ष झाली. ओके, मग माझ्या ओळखीचे काय मित्र आहेत, काय डॉक्टर्स आहेत, काय शाळा आहेत, ओके, तिथं आपण काय सपोर्ट करू शकतो, काय मदत लागेल तर सांगा. ओके, आणि त्याचे मी काही घेणार नाहीये, फक्त मला आवडतं, आय वॉन्ट टू हेल्प द पीपल. हे असं फक्त बोलत राहा ना तुम्ही. पहिल्यांदा तुम्ही गेलाय तर तिथं लगेच शिकार करायला गेलेला नाही, गप्पा मारायला गेलाय, गप्पा मारा. आणि जर तुम्हाला 3-4 महिने पीव्ही 1 पण नाही करता आला तरी चालेल, पण मार्केटमध्ये जाऊन 10 लोकांशी जाऊन गप्पा मारून या, नवीन नवीन लोकांशी गप्पा मारून या. चला खेळा मार्केटमध्ये जाऊन, कारण पब्लिक मधनच तुम्हाला पैसा कमवायचा आहे. पण तुम्हाला माणसं वाचता आली पाहिजे. पुस्तकं वाचून काय उपयोग होत नाही, माणसं वाचा. बहिणाबाई चौधरी, ओके, काय ते शाळेत नव्हते गेले, ज्ञानेश्वर तुकाराम शाळेत नव्हते गेले, माणसं वाचली त्यांनी. आणि जी लोक माणसं वाचतात ती ऑटोमॅटिक जगावरती राज्य करतात. मोदींनी माणसं वाचली, नॉलेज नाही वाचलं, आणि मग ह्यातनं ब्रॉड व्हिजन तुमची आपोआप यायला लागेल. अ फीचर इज व्हॉट समथिंग इज, बेनिफिट इज व्हॉट समथिंग डज. म्हणजे तुमच्या प्रोडक्टचे बेनिफिट काय तेवढंच बोला, आणि हे बेनिफिट जर तुम्ही प्रोडक्ट घेतले तर तुमच्यात काय बदल होतील. गिव्हिंग नॅचरल प्रेझेंटेशन अराउंड बेनिफिट्स, कंपनी काय आहे, प्रोडक्ट काय आहे, बिझनेस काय, स्टार्टअप कसं करता येतं, याचा नॅचरल अप्रोच तुम्हाला सांगत जायचंय. फीचर व्हर्सेस बेनिफिट, फीचर माझ्याकडे काय आहे आणि हे तुला फायदे कसे देऊ शकतं. इनग्रेडियंट बद्दल बोललेलो नाही मी. हे प्रोडक्ट, हा फ्रीज तुला काय देणार आहे, हा साबण तुला काय देणार आहे, ही टूथपेस्ट तुला काय देणार आहे. बेनिफिट बेनिफिट बेनिफिट, माझा फायदा असेल तर मी घेईन ना, फायदाच नसेल तर मागकीच मला काय, त्यात तू सोनं टाकले मला काही घेणं देणं नाहीये. त्याच्यामुळं फीचर शो फॅक्ट्स,
बेनिफिट शो द ऍडव्हान्टेजेस ऑफ दोज फॅक्ट्स. बेनिफिट म्हणजे हे माझ्या आयुष्यात चेंज कसा करू शकतं. हे एक पेस्ट मी घेतो राव, एक डॉक्टरची गरज नाही लागत आहे. एक चहा घरी आणला राव, माझं मुळव्याध कमी झालं, माझं पित्त कमी झालं, माझी ऍसिडिटी कमी झाली, माझ्या चेहऱ्यावरचा टॅन गेला, वजन कमी झालं. एक चहा एवढा मला फायदा करतो. एक साबण आणला मी, माझ्या चेहऱ्यावरचे पिंपल्स वांग सगळे गेले. ब्युटी पार्लर मध्ये जायचं, माझं बजेट कमी झालं, वाचलं. बेनिफिट आणि फीचर हे तुम्हाला सांगत राहायचंय. व्हॉट इज विट? आता विट म्हणजे काय? पीपल मेक टाइम फॉर व्हॉट्स इम्पॉर्टंट टू देम. लोक वेळ काढून आली तो तुमच्या स्टॉक पॉइंट वरती, तुमच्या कंपनीतल्या मीटिंगला. आता माझ्यासोबत झूमला मीटिंगला काय लोक कनेक्ट झाले, त्यांनी घरातला त्यांचा स्वतःचा 1 तास वेळ दिलाय. त्या वेळेची कदर करता आली पाहिजे. तुमचं प्रेझेंटेशन तेवढं पॉवरफुल किंवा तुमचा संवाद आपला वाटला पाहिजे. हो, काही लोकांना आपण काय करतो, त्याला चहा पिऊ वाटतो आणि आपण फ्रस्ट्रेट होतो, उदास होतो आपण. मग मला वाटतं की चला ना, त्या माणसाकडे गेलं की आपण गप्पा मारून यायला वाटेल. असं गावाला बघा आपण म्हणतो की चला तो भेटला ना की मला जरा हलकं झाल्यासारखं मला वाटतं, फ्रेश वाटतं. असे तुमचे खास कोणतरी पाहिजे. तो नेटवर्किंग टीम मधले पाहिजेत, जे पीव्ही देतात, एसव्ही देतात. तुम्ही जाणार आणि कुठेतरी बसणार तिकडे डोंगरात जाऊन, तिथे एक पीव्ही येणार नाही, काय उपयोग नाही त्याचा. आणि गावाला गेलाय, घरी जाऊन बसलाय, पीव्ही घरात एक सुद्धा येत नाही. पीव्ही येतो लोकांच्या कंझ्युमरच्या दारात. नीट लक्षात ठेवा, लोकांच्या घरात, लोकांच्या टीम मध्ये, प्रॉस्पेक्टच्या घरी, प्रॉस्पेक्टच्या सोबत होम मीटिंग मध्ये पीव्ही येतात. घरात बसून काही होत नाही. नाहीतर बाहेरची लोक घरी घेऊन चहा कॉफी प्यायला या, त्यांना सांगा आणि मग तसं कनेक्शन करू शकता. पण लोकांच्या वेळेची कदर करा. Answering questions and objections, maybe get the yes or no किंवा yes no काहीच येणार नाही. मे बी कॉस्टिंग यू, फक्त तुम्हाला त्यातनं शिकायला मिळायला लागेल किंवा त्याची किंमत काय तो बघून जाईल. बऱ्याच वेळा असं होतं, ऑब्जेक्शन कधी कधी येस मध्ये पण येतं, कधी कधी तो नाही पण येऊ शकतं. मे बी येस ऑर नो. पण तुम्हाला विचारायचं, सर आवडलं तर काय आवडलं, नाही आवडलं तर सर अजून काय माहिती यायला पाहिजे होती. जसं तुम्हाला विचारतात एखाद्या शोरूमला गेल्यावरती, सर मग गाडी तुम्ही घेतली का, मग काय झालं सर, काय पाहिजे होतं तुम्हाला अजून, किंवा सर्व्हिसिंग सर तुमची काल गाडी झाली, तुम्हाला आम्हाला किती रेटिंग द्याल, किती मार्क द्याल. जर 10, 20, 30, 50 लाखाच्या गाडीवाला तुम्हाला असं विचारतो, तर तुम्ही का नाही विचारत, सर पेस्ट वापरली ना तुम्ही, तुम्हाला कशी वाटली पेस्ट, अजून काय पाहिजे होतं सर. नाही सर, मग असाही फायदा आहे सर. असं तुम्ही जास्त बोलत राहा, लोकांना सांगा, नो मॅटर, काही प्रॉब्लेम नाही. आज त्यांनी पेस्ट नाही घेतली, पण जेव्हा त्याचा दात दुखायला लागेल तेव्हा त्याला तुमची आठवण येईल. राव कोणतरी आलं होतं आपल्या घरी राव, पण आपण त्याला नाही म्हणलं आणि आता आपण दात काढून 3000 रुपये मोजले. किंवा मी त्यांचं ऐकलं नाही राव, आता हिमोग्लोबिन माझं अचानकच डाऊन झालंय, पण तो माणूस आला होता सांगायला माझ्या घरी की स्पिरुलिना खाली तर रक्त वाढतो, स्पिरुलिना खाली तर कोरोना जातो, पण मी नाही खाल्ली राव. 500 रुपयासाठी मी 2 लाखाचं बिल करून आलो. मी प्रोडक्ट त्यावेळेस खाल्ले असते तर. आणि त्यावेळेस तो नक्की तुम्हाला बोलवतो, नक्की भेटायला येतो. पण डिपेंड कशावरती, तुमचं नॅचरल प्रेझेंटेशन त्याच्याशी कसं झालं होतं त्याच्यावरती. कीप इन माइंड द फॉलोइंग, हे नीट लक्षात ठेवा. डू नॉट पुश पीपल विथ देअर ऑब्जेक्शन. त्यांच्या ऑब्जेक्शन असताना नाही तुम्ही घे, तुला काय माहिती आहे, तुला काय कळतो, त्याला आर्गुमेंट उत्तर देऊ नका. आणि आहे तसा तू घे रे, तुम्हाला अजून काही कळत नाही त्यातलं, मला माहिती आहे ना, असं कधी बोलायचं नाही उद्धटासारखं, अजिबात नाही पाहिजे. नंतर डू नॉट बी डिफेन्सिव्ह ऑर ऑफेन्सिव्ह बट गो अलॉंग. हा तो सर प्रोडक्ट खूप महाग आहे, अहो सर 100% महाग आहे. महाग काय नसायला पाहिजे सर, त्या प्रोडक्ट मध्ये काय माहितीये का सर तुम्हाला, गॅनोडर्मा. गॅनोडर्मा काय तुम्हाला माहितीये का सर, आणि हे गॅनोडर्मा काय तुमच्या गावातल्या डॉक्टरला पण माहित नाही. बघा माहिती ना, विचार, फोन लावा आता समोर, विचार डॉक्टर तुम्ही गॅनोडर्मा कधी ऐकलं का, नाही ते काय असतं. हा सर ते त्यांनाच माहित नाही, मग ते काय सांगणार सर तुम्हाला. ओके. आणि सर आमच्याकडे साबण आहे, साबण 120 रुपये, हो एवढा महाग, सर नक्कीच साबण महाग असायला पाहिजे राव. तो काय करतो माहितीये का तुम्हाला, तुम्हाला ब्युटी पार्लर जावं लागत नाही, घरच्या घरी होतंय सगळं तुम्हाला. ते एकदा महिन्यात एक 2 वेळा तुम्ही जाऊन या, तुम्हाला पाहिजे तर टाकाटक राहायचंय. पण घरी आणल्यानंतर तुमचं वांग, पिंपल, पुरळ, डाग, त्याच्यानंतर आता थंडी चालू व्हायला लागेल, 1 नंबर आहे आपला साबण. तो दाढीला पण चालतो, लहान बाळाला पण चालतो. ओके, अंगाचा वास पण निघून जातो, चेहरा डोक्यातला कोंडा निघून जातो. असा साबण सर आम्ही कधी असं ऐकलंच नाही. सर टूथपेस्ट आहे आमच्याकडे. सर टूथपेस्ट तुम्हाला माहितीये का, तुमच्या घरामध्ये कैलास जीवन घ्यायची गरज नाही, बर्नॉल घ्यायची गरज नाही, आयडेक्स घ्यायची गरज नाही, कायच करा. तुमच्या नंतर तुमच्या घरात टूथपेस्ट वेगळे पैसे खर्च करायची गरज नाही. तापलं, ताप आला, भाजलं, कापलं, खरचटलं, जखम होते, थायरॉइड, टॉन्सिल, फक्त दात घासायची पेस्ट बरी करते. सर काय सांगतोय राव, अहो काय सांगताय म्हणजे काय, त्याच्यात गॅनोडर्मा आहे.
असं फक्त लोकांना असं बोला ना, असं आनंदाच्या उकळ्या तुम्हाला फुटल्या पाहिजे तो आनंदाच्या. तो म्हणतो महाग आहे आणि तिथं तुमचा चार राव सर मला पण वाटलं होतं महाग राव. अरे ते महाग काय आहे, 310 रुपयाची पेस्ट आहे, 2 महिने घरात जाते, महिना 150 रुपये झाला. घरात तुझ्या 4 लोक आहे, 150 भागिले 4, एका माणसाला 40 रुपयांनी एक डॉक्टर घरात कुठे मिळालाय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. की टू हँडलिंग ऑब्जेक्शन इज बिल्डिंग रॅपो. ऑब्जेक्शन हँडल करताना रॅपो बिल्ड करत जा आणि विश्वास संपादन करा. येस होते तोपर्यंत त्याला कॉफी पाजून घ्या, तोपर्यंत त्याला पेस्ट सॅम्पल देऊन घ्या, कधीतरी चहा पाजून घ्या, मध्ये मध्ये कोरोना कोकोची चारायला द्या. रिस्पेक्ट आणि केअर, समोरच्याचा आदर करायला शिका आणि समोरच्याची काळजी घ्या. ती पण एक फॅमिली आहे, ती पण एक कुटुंब आहे. आणि कोणाच्या घरात गेल्यावरती 2 तास तळ ठोकू नका. 30-40 मिनिटात बाहेर निघाला पाहिजे कोणाच्या घरातनं. नीट सांगतोय मी आता, नेटवर्क मार्केटिंग करताय, 30-35-40 मिनिटात घरातनं बाहेर, अख्खी मीटिंग क्लोज करून बाहेर आला पाहिजे तुम्ही. नो सेल्सी, विकायला गेल्यासारखं तुम्ही दिसायलाच नाही पाहिजे. हे घ्या ते घ्या. मी कित्येक लोक आपल्यातली बघितली, डायरेक्ट त्याला जम्बोच टाकतात. एकदा टाकला ना त्याला जम्बोला की काळजी मिटली हो, पीवी झाले माझे. असला उद्योग करायचा नाही. तुम्हाला जसा पैशाचा प्रॉब्लेम असा समोरच्याला पैशाचा प्रॉब्लेम असतो. विनाकारण थोपू नका. आवडले की तो परत घ्यायला येणारच आहे. त्याला आवर्जून सांगा, सर जम्बो घेतला तर तुमचा खूप फायदा आहे, कारण तुम्हाला आता कॅन्सरचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही 90 घेऊन काय करणार आहे सर. नाही तुम्ही घ्या, मला माहित नाही, एकदम नोनीची 4 बॉटल घ्या, जम्बो घ्या, नोनी घ्या आणि 15,000चं बिल केलं आणि त्यांनी प्रोडक्टच खाल्ले नाही, काय उपयोग आहे. पण त्याला जर विश्वास संपादन केला असता, काळजी घेतली असती, टेस्टिमोनियल दाखवलं असतं, ज्या जाणकार लोकांना अपलाईनला सपोर्ट करून दिला असता, क्रॉसलाईनशी मदत घालून दिली असती आणि त्याला रॅपो बिल्ड करा ना 4-5 लोकांच्या सोबत. आणि मग त्याला असा लांब घेऊन जायचा मस्तपैकी त्याच्या खांद्यावर हात टाकून आणि मग म्हणेल राव हाच माणूस योग्य माणूस आहे. त्याच्या मनात उतरून काम करता आलं पाहिजे. तुम्हाला आमच्याकडे एक जुने लीडर होते डीएक्शन मध्ये, डॉक्टर रत्नम. ते म्हणायचे, दिल का दरवाजा खोलो 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 और दिल में जाके बैठो. आणि मग त्याचं एकदा माइंड ओपन झालं की तुम्ही त्यात काही टाकू शकता. पण पहिल्यांदा त्याच्या मनावरती तुम्हाला काम करता आलं पाहिजे. आणि जर तुम्हाला थांबण मानता आलं पाहिजे, बास भाऊ आता तू बास कर, तुला पाहिजे नाही पाहिजे. तुम्हाला बऱ्याच गोष्टींना नाही म्हणायला आयुष्यात शिकता आलं पाहिजे. सगळ्या लोकांना तुम्ही हो म्हणू शकत नाही. लोक पळवून पळवून बेजार करतील. ये प्रोडक्ट सांगायला, ये माहिती द्यायला, ये त्या गावामध्ये आज येणारच होता नाही. तुम्हाला समोरच्याचा अंदाज सुद्धा घेता आला पाहिजे. कुठं नाही म्हणायचं कळालं पाहिजे. Why the need to handle objection is critical. सगळ्यात महत्वाचं ऑब्जेक्शन हँडलिंग ही क्रिटिकल प्रोसेस आहे. पण त्याला दुर्मिळीतनं कॅमेऱ्यातनं नीट बघा. नीट जर तुम्ही पाहिलं, पण एकदा का त्याचं ऑब्जेक्शन चांगल्या पद्धतीने हँडल केलं की ते त्याच्या निर्णयापर्यंत येतात आणि पुढं घ्यायचं की नाही ते त्यांचं ठरतं. क्लोजिंग अँड मेकिंग द फायनल डिसिजन हे कधी हेल्प युअर प्रॉस्पेक्ट टू मेक डिसिजन इझियर विथ हेल्दियर विलिंगनेस. नेमकं कुठलं प्रोडक्ट घ्यायचं, काय फायदा झाला पाहिजे, किती दिवस जायला लागेल, हे क्लोजिंग पण करता आलं पाहिजे. क्लोजिंग सुद्धा महत्वाचं आहे. जे आवळे मॅडम म्हणाल्या, सुनील नंदीकुळे सर म्हणाले, 5च्या 5 मुद्दे ठाम महत्वाचे आहेत. पण सगळ्यात महत्वाचे मार्क नॅचरल अप्रोच. नॅचरल अप्रोच म्हणजे तुम्ही त्यांना वेळ देताय, तुमच्यातला वेळ देताय, त्याचे प्रॉब्लेम भावनिक दृष्ट्या समजावून घेताय. त्याला घ्यायचंय राव, पण तो गोंधळलाय, कन्फ्यूज झालाय. पैसा त्याच्या खिशात आहे, ओके, त्याला पगार पण आहे, पण मी का घेऊ हा त्याचा पडलेला त्याला प्रश्न आहे. त्या प्रश्नांची समर्पक उत्तर दिलं, क्लोजिंग तुमचं ऑटोमॅटिक निघायला लागेल. सेलिंग इज लर्न स्किल लाईक रायडिंग अ बायसिकल और ड्रायव्हिंग अ कार. लर्न व्हॉट टू डू अँड से टू क्लोज मोर सेल्स. तुम्ही जेवढं जास्त सायकल चालवता, बांधावरून असेल, रस्त्यावरून असेल, पब्लिक मधनं असेल, मैदानात असेल, जेवढी कार गर्दीत चालवता, घाटात चालवता, खड्ड्यात चालवता, जेवढ्या जास्त कार चालवाल तेवढं ड्रायव्हिंग चांगल्याला लागेल. तसं जास्त प्रॉस्पेक्टिंग करा, जास्त रिक्रुटमेंट करा. तुम्ही लिमिटेड खेळता राहो. लिमिटेड ओव्हरमध्ये खेळायला सगळ्यात जास्त स्किल लागतं. तुम्ही 10-20 माणसात थकू नका. तुम्हाला 2, 3, 4, 5 हजार लाखात लोकांच्या पर्यंत पोहोचायचंय. बिझनेस खूप तुफान आहे. आणि 5वी स्टेप, हँडल ऑब्जेक्शन प्रोफेशनली. अनकवर त्याचे प्रॉब्लेम सगळे बाहेर काढा, क्लॅरिफाय करा, त्याचे कुठले कुठले डाऊट होते. व्हॅलिडेट द ऑब्जेक्शन. येस, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे सर, मला पण असं वाटलं होतं. टेस्ट द ऑब्जेक्शन आणि हँडल द ऑब्जेक्शन. आता
मला वाटतंय की आपला पार्ट मला उद्यावरती न्यावा लागेल, मग आपण उद्या घेऊ आता राहिलेला पार्ट, अनकव्हर द ऑब्जेक्शन कसं काढायचं आणि तिथून पुढे कसं जायचं. कारण हा टॉपिक पटपट घेण्यात काय मतलब नाहीये, त्यामुळे आता आपण इथं थांबवतोय आणि मग आपण हे स्टेप हँडल कशा असतात 5 स्टेप, ह्या 5 स्टेप उद्या आपण डिटेलमध्ये बघूया. ओके, त्यामुळं आता आपण इथं मीटिंग क्लोज करू आणि मग बोलूया आपण. 1 मिनिट.